तो ऑल इंडिया सेमी स्कूल 2025 साठी आपण जर फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण आज सैनिक स्कूलचा फॉर्म भरण्याचा लास्ट दिनांक आहे 23 जानेवारी आहे. आज आपण फॉर्म सबमिट करू शकता, शेवटचा दिनांक आहे. परंतु ज्यांनी फॉर्म सबमिट केलेले आहेत आणि फॉर्म सबमिट करत असताना बऱ्याच पालकांच्या काही त्रुटी झालेल्या आहेत, त्यासाठी त्यांना काही करेक्शन करायचं होतं, किंवा काही पालक आहेत ज्यांनी ओबीसी सर्टिफिकेट, ज्यांना सेंट्रलचं सर्टिफिकेट आवश्यक आहे, त्यांच्याकडे ओबीसी सेंट्रल नव्हतं म्हणून त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटचं त्यांनी तात्पुरतं भरलेलं होतं. अशा सर्व पालकांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे. तर ऑल इंडिया सेमी स्कूलची आज लास्ट डेट आहे, तर उद्यापर्यंत आपण त्याचं जे काही पेमेंट आहे ते करण्याची लास्ट दिनांक आहे. परंतु आता जे करेक्शन करायचं होतं, की आता कोणकोणत्या गोष्टी आपण करेक्शन करू शकतो येणाऱ्या 26 ते 28 या 26 जानेवारी ते 28 जानेवारीला आपण करेक्शन करू शकतो. तर याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी करेक्शन करू शकतो याची आपण क्लिअरिटी घेतली पाहिजे. तर ज्यांनी फॉर्म भरताना आधार कार्ड आणि विदाउट आधार कार्ड दोन प्रकारे आपण फॉर्म भरले होते, तर दोघांसाठी जवळजवळ सेम क्रायटेरिया, काही फरक नाहीये की ज्या कोणत्या गोष्टींमध्ये आपण चेंज करू शकतो. हा व्हिडिओ महत्वाचा आहे तो, कारण ज्यांनी फॉर्म भरले त्यांना असे प्रश्न आहेत की सर आम्ही तर मग आता ते वेगळं सर्टिफिकेट टाकलं होतं, मग आता आम्हाला चेंज करता येईल का? तर हा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये होता. तर दिसते आपल्याला की आपण चेंज कशामध्ये करू शकतो. चेंज आलं एवढं जेंडरमध्ये, जेंडर जे आहे मेल फिमेल करू शकतो चेंज. डेट ऑफ बर्थ जर तिथं चूक झाली असेल तर डेट ऑफ बर्थ आहे, जन्मदिनांक, त्यांनी कॅटेगरी लक्षात घ्या. हा महत्वाचा मुद्दा होता. कॅटेगरी जे आहे, जे आपण कॅटेगरी मधून फॉर्म भरलाय, जनरल मधून भरलाय, ओबीसी मधून भरलाय, तो डिफेन्स मधून भरलाय, ते कॅटेगरी मधून ते पालक चेंज करू शकतात. जर त्यांना ओबीसी सर्टिफिकेट नॅशनलचं मिळालं नसेल तर ते जनरल मधून त्यांनी करणं आवश्यक आहे. किंवा जर त्यांना आता ओबीसी सेंट्रलचं हातामध्ये सर्टिफिकेट आलेलं आहे, त्यांनी ओबीसी भरलं होतं, तर ते तिथली कॅटेगरी जे आहे त्याप्रमाणे चेंज करून किंवा ते हायस्ट ठेवून त्यातलं जे डॉक्युमेंट आहे ते चेंज करू शकतात. ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे डॉक्युमेंट आहे ओबीसी ते त्या ठिकाणी अपलोड करू शकता. तर हा एक महत्वाचा विषय सगळ्यांसाठी होता, तर ते करू शकता. मीडियम असेल इंग्लिश मराठी हे मार्क महत्वाचे, कोणत्या माध्यमातून विद्यार्थी पेपर देणार, त्यामुळे मीडियम महत्वाचे. फादर्स नेम मदर्स नेम याच्यामध्ये आपण चेंज करू शकतो. आणि ज्यांनी विदाउट आधार कार्ड फॉर्म भरला त्यांना पण सेमच आहे, जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, मीडियम, फादर्स नेम, मदर्स नेम. तर ह्या गोष्टी आपण चेंज करू शकता. येणाऱ्या 26 आणि 28 तारखेला आपण या गोष्टी चेंज करू शकता. त्या दिवशी ज्या दिवशी हे चेंज चालू होईल त्या दिवशी पण आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे. तर ऑल इंडिया सैनिक स्कूलचा आता दिनांक कधी डिक्लेअर होईल त्या दिवशी. त्याचबरोबर आताच आपण एक व्हिडिओ आपला नवीन आलेला आहे, आपण चेक करू शकता की सैनिक स्कूलचा आपण तयारी करता त्यासाठी परफेक्ट सिलेबस जो ऑफिशियल सिलेबस आहे तो कोणता आहे, आणि तो आपण डाउनलोड करू शकता, आपण चेक करू शकता. त्याचबरोबर ऑल इंडिया सैनिक स्कूल नवोदय विद्यालय सगळ्याचे लाईव्ह क्लासेस आपले या युट्यूब चॅनलवरून जर आपण लाईव्ह सेक्शन मध्ये गेला तर तुम्हाला पाहायला पण मिळतील, जे आपण फ्री ऑफ कॉस्ट सर्व पाहू शकता. तो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करू शकता. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.